मित्रांनो, आजचा व्हिडिओ तर एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पण CapCutचा वापर करून बनवला आहे आणि CapCut ॲप्लिकेशन आपल्याला Telegram चॅनलवरती भेटून जाईल. Telegram चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरून सुपर पेन प्रो ॲप इन्स्टॉल करून त्यातला सिंगापूरचे पेन कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपली CapCut लाईन ओपन करायचं मित्रांनो. CapCut ओपन केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर आज तो एकदम कडक 75+ बीट असतील मला असं वाटतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तर मी बीट्सचा व्हिडिओ तो मटेरियलमध्ये दिला नाही, फक्त जो आपला ऑडिओ आहे ना तो दिलेला आहे. तर त्या आपल्या बीट्ससाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. तर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी आहे ना व्हिडिओचं म्हणजे त्या व्हिडिओमध्ये सेकंद आणि पी सांगेल. म्हणजे सगळं एकूण म्हणजे 75-70+ तर बीट्स आहेत मित्रांनो, ते सगळे मी बोलून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर ते तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काही देखील समजणार नाही, म्हणजे बीट्स ॲड करणे देखील समजणार नाही. तर तुमचे प्रॉपर बीट्स येण्यासाठी तर हा व्हिडिओ संपूर्ण वॉच करावाच लागणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला आहे ना आपला जो प्रॉपर बीट्स आहेत ना ते समजणार आहे. तर ते तुम्ही आता बीट्स आहेत ना ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. मी आता कसं सांगतो तसं पहिल्यांदा करायचं मित्रांनो. तर CapCutमध्ये आल्यानंतर इथे न्यू व्हिडिओचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपला जो ऑडिओ आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे मी ब्लँकमध्ये ऑडिओ दिलेला आहे मित्रांनो. तर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे आपला जो ऑडिओ आहे ना तो वेगळं करायला भेटायचं ऑप्शन बघायला भेटेल, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे आणि याच्यावरती क्लिक करून आपल्याला सॉन्ग आहे ना तो वेगळं करायचं आहे. तर आता सॉन्ग वेगळं केल्यानंतर हेच पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या एंडिंगचा भाग आहे ना तो डिलीट मारून टाकाय आपण. तर आता हे सॉन्ग वेगळं केल्यानंतर ना आता मी जसं बीट्स सांगतो ना तर तसं आपल्याला इथे आपल्याला ह्या फोटोच्या म्हणजे ह्या व्हिडिओच्या लेअरला स्प्लिट करून घ्यायचं मित्रांनो. तर आता पहिल्यांदा ना असं 2 बोटाने असं या लेअरला एकदम मोठं झूम करून घ्यायचं, जसं जेणेकरून आपल्याला आहे ना प्रॉपर फेम दिसेल. म्हणजे आता बघू शकता इथे 0 सेकंद हे 1 फेम आहे, डॉट म्हणजे 1 फेम आहे, 2 फेम, त्यानंतर ना त्या पुढचा डॉट 3 फेम, त्या पुढचं हे 4 फेम, अशा प्रकारे सगळे फेम्स बघायला भेटेल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला हे फेम दिसल्यानंतर आता 5 सेकंदवरती यायचे, बरोबर 5 सेकंद अशा प्रकारे. तर बघू शकता 5 सेकंद येते. ते 5 सेकंदच्या पुढे 4 फेम, म्हणजे 5 सेकंद इथे 4 फेम आहे ना, 4 फेमवरती एक स्प्लिट करायचं या लेअरला. त्यानंतर ना 5 सेकंद 10 फेम आहे ना, हे 5 सेकंद 10 फेम ह्या वरती एक स्प्लिट करायचं. त्यानंतर ना 5 सेकंद 18 फेम, 5 सेकंद 18 फेम इथे बघू शकता, ह्याच्यावरती एक आपल्याला स्प्लिट करायचे. त्यानंतर ना 5 सेकंद 25 फेम, इथे 25 फेम, अशा प्रकारे इथे 24 फेम आहे. इथे डॉट म्हणजे 25 फेम मी तुम्हाला मगाच सांगितलेलं. तर अशा प्रकारे डॉटवरती एक आपल्याला स्प्लिट मारून टाकायचं, म्हणजे 25 फेमवरती. त्यानंतर ना 6 सेकंदवरती यायचं मित्रांनो. हे 6 सेकंद इथे 1 फेम आहे, हे डॉट, आणि हे जे 2 फेम आहे ना या दोन्ही फेमच्या मध्ये ॲड करायचं मित्रांनो, म्हणजे बरोबर मध्ये, म्हणजे 1.5 फेमवरती असं स्प्लिट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे केल्यानंतर ना आता त्याच्या पुढं जायचं, थोडंसं पुढं, म्हणजे 8 फेमवरती, 6 सेकंद 8 फेमवरती आपल्याला एक असं स्प्लिट मारून टाकायचं आहे. तर आता इथे बरोबर 6 सेकंद इथे दिसत आहे. तर त्यानंतर ना इथे बरोबर 8 फेमवरती तुम्ही इथे येऊन स्प्लिट मारल्यानंतर ना परत आणखी एकदा 6 सेकंद 16 फेमवरती एक स्प्लिट मारायचं, म्हणजे इथे 6 सेकंदवरती बघायचं. त्यानंतर ना 16 फेमवरती 6 सेकंद 16 फेमवरती एक स्प्लिट मारल्यानंतर ना आता पुढे जायचं मित्रांनो. इथे 23 फेम आणि 24 फेम आहे ना मित्रांनो, हे ते दोन्ही फेमच्या मध्ये ॲड करायचं, म्हणजे 6 सेकंद 23 आणि 24 फेमच्या मध्ये स्प्लिट करायची. तर त्यानंतर ना आता बरोबर आपल्याला थोडंसं पुढे जायचं, अशा प्रकारे 7 सेकंद बरोबर त्याच्यावरती आपल्याला एक असं स्प्लिट मारून टाकायचं त्या लेअरला. त्यानंतर ना 7 सेकंद 3 फेम, म्हणजे हे 2 फेम आहे, पुढचं जे डॉट आहे ना याच्यावरती 3 फेम असणार आहे. इथे 7 सेकंद 3 फेम ह्याच्यावरती एक स्प्लिट मारायचं असं. 7 सेकंद 3 फेम झाल्यावर 7 सेकंद 5 फेम, म्हणजे बरोबर इथे 4 सेकंद परत ते पुढचं डॉट आहे ना त्यावरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 7 फेम, म्हणजे 7 सेकंद 7 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 7 सेकंद 9 फेम वरती एक स्प्लिट, अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर ना 7 सेकंद 11 फेमवरती एक स्प्लिट मारायची.
त्यानंतर 7 सेकंद 13 फेमवरती एक असं स्प्लिट मारायचे. त्यानंतर 7 सेकंद 15 फेम इथे डॉटच आहेत मित्रांनो सगळीकडं. तर त्याच्या अलीकडचं म्हणजे नंबर दिसेल 14 सेकंद, त्या पुढचा 15 सेकंद असणार आहे आणि 16 सेकंद म्हणजे 14 आणि 16 दिसत आहे ना, त्याच्यामध्येच आपल्याला 15 दिसणार आहे. तर अशा प्रकारे स्प्लिट मारायचे. त्यानंतर 7 सेकंद 27 फेमवरती 7 सेकंद 27 फेम म्हणजे 7 सेकंद 27 फेम इथेच आहे मित्रांनो. 7 सेकंद 27 फेम बघू शकता इथे 7 सेकंद आणि इथे 27 फेम इथे डायरेक्ट स्प्लिट. अशा प्रकारे त्यानंतर आता 8 सेकंद 4 फेमवरती यायचं. 8 सेकंद 4 फेम इथे बघू शकता वरी 8 सेकंद इथे 4 फेम इथे एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर इथे 8 सेकंद 6 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर 8 सेकंद 8 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 8 सेकंद 10 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर 8 सेकंद 12 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 8 सेकंद 14 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 8 सेकंद 25 फेमवरती मारायचं. आता डायरेक्ट 25 फेमवरती जायचं. अशा प्रकारे इथे स्प्लिट मारून टाकायचं. त्यानंतर 9 सेकंदच्या पुढं थोडंसं पुढं इथे 1 फेम आणि 2 फेम आहे ना, त्या दोन्ही फेमच्या मध्यभागी म्हणजे 1.5 9 सेकंद 1.5 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर 9 सेकंद 8 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर 9 सेकंद 16 फेमवरती एक स्प्लिट मारायचं मित्रांनो. इथे 9 सेकंद आणि इथे 16 फेम हे इथे येऊन या लेअरला स्प्लिट करायचं आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, हे सॉन्गची लेअर जर चुकून सिलेक्ट झाली असली त्याला स्प्लिट करायचं आणि आपल्याला या लेअरला सिलेक्ट करून स्प्लिट करायचे. त्यानंतर 16 फेमवरतून आपल्याला डायरेक्ट आता 22 फेमवरती यायचे. 9 सेकंद 22 फेम यावरती एक स्प्लिट करायचे. त्यानंतर 9 सेकंद 29 फेमवरती एक स्प्लिट करायचे म्हणजे 10 सेकंदच्या अलीकडची जी फेम आहे ना, हे डॉट यावरती एक आपल्याला स्प्लिट करायचे. त्यानंतर 10 सेकंद 10 सेकंद आहे ना 5 फेम 10 सेकंद 5 फेमवरती येऊन असं स्प्लिट करायचे. त्यानंतर आपल्याला 10 सेकंद वरती जायचं. 10 सेकंद आणि 11 फेमची आणि 10 सेकंद 11 फेम आणि 12 फेम आहे ना, त्यामध्ये एक आपल्याला स्प्लिट मारायचं बरोबर. त्यानंतर 20 फेमवरती जायचे. 20 फेमवरती 10 सेकंद 20 फेमवरती एक स्प्लिट मारून आपल्याला डायरेक्ट आता 11 सेकंदवरती जायचं मित्रांनो. बरोबर 11 सेकंदवरती अशा प्रकारे स्प्लिट मारायचे. त्यानंतर 11 सेकंद 10 फेमच्या पुढं 10 फेम आणि 11 फेम आहे ना, या दोन्ही फेमच्या मध्ये म्हणजे 11 सेकंद 10.5 फेम. त्यानंतर 20 फेमवरती जायचे. 11 सेकंद 20 फेमवरती एक स्प्लिट मारायचं. त्यानंतर 12 सेकंदवरती जायचं बरोबर आपल्याला. या 12 सेकंदवरती आल्यानंतर स्प्लिट मारायचं. त्यानंतर 12 सेकंद 8 फेमवरती जायचे. 12 सेकंद 8 फेम यावरती एक आपल्याला स्प्लिट मारायचं. त्यानंतर 12 सेकंद 14 फेम 12 सेकंद 14 फेमवरती एक आपल्याला स्प्लिट मारायचं. त्यानंतर 14 सेकंद 9 फेम. आता डायरेक्ट आता थोडं पुढं जाऊया असं. आता 14 सेकंद 9 फेम म्हणजे 14 सेकंद अशा प्रकारे इथे 14 दिसलेलं आहे. त्यानंतर इथे 9 फेमवरती आल्यानंतर स्प्लिट करून टाकायचे. त्यानंतर 16 सेकंद 5 फेमवरती जायचं आपल्याला. 16 सेकंद इथे 5 फेम बरोबर आल्यानंतर स्प्लिट मारून टाकायचे. त्यानंतर 16 सेकंद 12 फेम. आता इथे 12 फेम इथे मित्रांनो बघू शकता. यावरती येऊन स्प्लिट मारायचं. त्यानंतर 16 सेकंद 20 फेमवरती एक स्प्लिट मारायची. 16 सेकंद 27 फेमवरती एक स्प्लिट मारायची. त्यानंतर आता 17 सेकंद 3 फेमवरती स्प्लिट मारायचं. आता 17 सेकंद हे आणि 3 फेम हे 2 फेम त्या पुढचे डॉट 3 फेम यावरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर 17 सेकंद 9.5 म्हणजे 17 सेकंद 9व्या फेमवरती यायचे. 9व्या फेमवरती आल्यानंतर ते 9 आणि 10 9वी आणि 10वी फेम आहे ना, त्या दोन्ही फेमच्या मध्ये एक आपल्याला स्प्लिट मारायचे. त्यानंतर 17 सेकंद 17 फेम. आता हे 17 सेकंद ऑलरेडी आहे. 17 सेकंदावर आहे आपण. ते 17 फेमवरती आल्यानंतर एक स्प्लिट मारून टाकायचे. त्यानंतर 17 सेकंद 24 फेमवरती एक आपल्याला स्प्लिट मारायचे. त्यानंतर 18 सेकंद 1 फेम म्हणजे 18 सेकंद आहे ना, त्या पुढचं डॉट आहे ना, त्यावरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर 18 सेकंद 8 फेमवरती एक आपल्याला स्प्लिट मारायचे. 18 सेकंद 14 फेमवरती एक आपल्याला स्प्लिट मारायचे. 18 सेकंद 22 फेमवरती एक यायचे डायरेक्ट. त्यानंतर स्प्लिट मारायचे. 18 सेकंद 29 फेमवरती यायचे. 18 सेकंद 29 म्हणजे 19च्या अलीकडचा जो डॉट आहे ना, त्यावरती एक स्प्लिट मारायचे.
त्यानंतर ना 19 सेकंद 8 फेमवरती 19 सेकंद आलेलं इथे 8 फेमसुद्धा आलेलं आहे. यावरती येऊन स्प्लिट मारायचे. 19 सेकंद 15 फेमवरती आता 15 फेम 14च्या पुढं आपलं डॉट आहे ना त्यावरती 15 फेम असणार आहे, तर तिथे स्प्लिट मारून टाकायचे. तर आता 21 फेम 19 सेकंद 21 फेम यावरती येऊन असं स्प्लिट मारायचं मित्रांनो. त्यानंतर ना 19 सेकंद 27 फेम यावरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 21 सेकंद 22 फेम हे 20 आहे मित्रांनो. आता डायरेक्ट इथे 21 सेकंद आलेले आहे, तर आता इथे 22 फेमसुद्धा आलेले. 21 सेकंद 22 फेमवरती एक आपल्याला स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 23 सेकंद 15 फेम इथे आता डायरेक्ट 23 सेकंद आलेले आहे आणि 15 फेम इथे आलेले आहे मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे इथे स्प्लिट मारून टाकायचे. तर अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ना आता आपला जो इथे बीट्स आहेत ना हे सगळे ॲड झाले, म्हणजे जे 75 बीट्सचे ठोके आहेत ना ते सगळे ॲड झालेले आहेत. तर आता आपल्याला आहे ना हे एक एक करून आपले जे इमेजेस आहेत ना ते रिप्लेस करायचे. तर मी आता कसं करायचं तर ते सगळं सांगतोच मित्रांनो. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना इथे आहे ना स्टार्टिंगची पहिली जी लेअर आहे ना ह्या लेअरवरती क्लिक करून इथे आपल्याला खाली स्क्रोल करायचे. इथे एक आपल्याला रिप्लेसचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तर तो इथे सिलेक्ट करायचा. आपला इमेज सिलेक्ट केल्यानंतर ना 2 बोटाने असं मोठं करायचे. त्यानंतर ना आपल्याला आहे ना इथे पुढं आता पुढचे बारकी वेट्स आहेत ना ते सगळ्या लेयर्सवरती आपल्याला वेगवेगळे इमेजेस ॲड करायचे. जर तुमच्याकडे सगळे इमेजेस नसतील तर तुम्ही स्वतःचा इमेज लावणार असाल तर काय विषय नाही, तुम्ही लावू शकता. आणि जर तुम्ही वेगळा म्हणजे मी जो व्हिडिओ बनवला आहे जर सेम तसंच तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला 4 व्हिडिओज आणि 157 का 158 इमेजेस मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत मित्रांनो. तिथून आपण इझिली घेऊ शकता. तर आता पुढच्या सगळ्या बारक्या बीट्सवरती जाऊन रिप्लेसवरती जाऊन आपला जो वेगवेगळी म्हणजे ड्रेस म्हणजे कपडे वेगवेगळे असले पाहिजे अशा प्रकारचे इमेजेस असे सिलेक्ट करायचे आहेत. तर ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे आहे ना थोडंसं पुढच्या लेअरवरती जाऊन रिप्लेसवरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तर सिलेक्ट करून 2 बोटाने असं झूम करायचे. तर आता हे सगळे आहे ना 58 इमेजेस आहेत ना तर ते आपल्याला रिप्लेस करून घ्यायचे. तर मी आता आहे ना असं रिप्लेस करून घेतो एक 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 करून. आता बघू शकता मी एवढे तर केलेले आहेत. तर आता हे सगळे पुढचे आहे ना हे बारक्या बारक्या लेयर्सवरती सुद्धा करायचं मित्रांनो. तर हे सगळ्या लेयर्सवरती करायचं म्हणजे हे बारके बारके लेयर्स आहेत ना ह्यावरती सुद्धा असं करायचं मित्रांनो 0.1 सेकंडच्या लेअरवरती सुद्धा. मगच व्हिडिओ कडक दिसणार आहे. तर आता मी लगेचच आहेत ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे इमेजेस आहेत ना ते रिप्लेस करून घेतो. तर मित्रांनो सगळे इमेजेस आहेत ना तर ते तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे आहेत मित्रांनो. रिप्लेस केल्यानंतर ना आता आपली जी 13 सेकंदवरची लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेस ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपला जो मी मटेरियलमध्ये 4 व्हिडिओ दिलेले आहेत तर त्याला सिलेक्ट करून घ्यायचे कोणतेही एका व्हिडिओला. तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ सिलेक्ट केलेलं आहे. तर आता आहे ना इथे जो इफेक्ट म्हणजे ॲनिमेशन कुठे नसावं तसं आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे. लेअर असं सिलेक्ट केल्यानंतर ना कन्फर्मवरती क्लिक करायचे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर ना बघायचं स्टार्टिंगला तर कुठलाही इफेक्ट नाही ना त्या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला स्टार्टिंगला आणि एंडिंगला बघायचं इथे इफेक्ट लावलेला आहे का कुठला. तर इथे थोडंसं पुढं आल्यानंतर ना इथे फेड इन म्हणजे जो फेड आउट म्हणजे जो ब्लॅक आहे ना तो इफेक्ट आहे म्हणजे ॲनिमेशन आहे. तर त्याला स्प्लिट करून आपल्याला ह्याचा जो एक्स्ट्रा भाग आहे ना तो इथे कट करून टाकायचं म्हणजे डिलीट मारून टाकायचे. सॉरी डिलीट नाही मित्रांनो. पहिल्यांदा बघायचं ही लेअर किती सेकंदाची आहे ते. इथे 1.8 सेकंदाची ही लेअर आहे. तर ह्याच्या पुढं बरोबर इथे जिथे आपण स्प्लिट केलं ना तिथे जाऊन आपल्या सॉन्गच्या लेअरला सिलेक्ट करून खाली बीट्स ऑप्शन याच्यावरती क्लिक करून एक बीट ॲड करून घ्यायची आपल्याला समजण्यापुरती. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला त्या लेअरला सिलेक्ट करून आता जिथे जो इफेक्ट आहे ना तर त्याच्या अलीकडे थोडं आपल्याला स्प्लिट करून त्याचा जो म्हणजे जो इफेक्ट लावलेला भाग आहे ना तो आपल्याला कट करून टाकायचे. तर असं डिलीट मारून टाकायचं. त्यानंतर ना ह्याच लेअरवरती क्लिक करून आपण आहे ना इथे स्पीडमध्ये जाऊन इथे नॉर्मलवरती क्लिक करून आपण आहे ना इथे बरोबर असं हे करून घेऊया. त्यानंतर ना आपली बेटर क्वालिटीमध्ये इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर ना आता अशा प्रकारे बीट्सपर्यंत आलेलं नाही मित्रांनो. बरोबर बीट्सपर्यंत आपली ही आहे ना ही आलं पाहिजे. तर ते आपण आणखी जरा आपलं जे स्लो मोशन आहे ना ते वाढवून घेऊया. तर अशा प्रकारे
0.7 होते 0.6 केलेले. तर त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता याचं बीटच्या पुढे गेलेलं बघू शकता. तर आता बीटच्या पुढे गेलेला भाग आहे ना, तर त्याला स्प्लिट करायचे. त्यानंतर ना त्याला डिलीट मारून टाकायचं अशा प्रकारे. तर डिलीट केल्यानंतर ना इझिली आपला व्हिडिओ तो बनून म्हणजे सॉरी बनून नाही, इथे अप्लाय होऊन जाईल इथे लेअरवरती आपला व्हिडिओ. तर सेम हीच प्रोसेस आपल्याला ह्या पुढचे जे लेयर आहे ना, एक ही लेयर ॲड केली होती. त्या पुढची 15 सेकंडची लेयर ह्या लेयरवरती आपल्याला सेम हीच प्रोसेस करायची अशा प्रकारे. तर आता इथे आपण आहे ना, एकदम कडकमध्ये असलेला इथे भाग सिलेक्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे कन्फर्मवरती क्लिक करून आता आपल्याला आहे ना, इथे लेयरच्या लास्टला येऊन म्हणजे बरोबर पुढच्या बेटवरती यायचे. 16 सेकंद 5 पीएमच्या बेटवर लेयरवरती ते स्प्लिट केलं ना, तिथे येऊन ते आपल्या सॉन्गच्या लेयरला सिलेक्ट करून बेटच्या ऑप्शनमध्ये येऊन ॲड बेट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ह्याचं लेयरला सिलेक्ट करून आता जिथे आपला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये इफेक्ट आहे ना, तर तिथे आपल्याला स्प्लिट करून डिलीट मारून टाकायचे तिथनं. तर अशा प्रकारे बघू शकता इथे झूमचा म्हणजे सॉरी ब्लरचा कोणता तरी इफेक्ट आहे. तर आता ह्याला स्प्लिट करून टाकूया. त्यानंतर ह्याला डिलीट मारून टाकूया. काय विषय नाही मित्रांनो. तर हे डिलीट केल्यानंतर ना आता आता आपली जी लेयर आहे ना, त्या लेयरला सिलेक्ट करून इथे स्पीडमध्ये जाऊन नॉर्मलवरती क्लिक करून आपल्याला असं स्लो मोशन करून बेटर क्वालिटीमध्ये इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर त्यानंतर इथे बीटच्या पुढे गेलेले बघू शकता. तर आपल्याला बीटच्या पुढं नको आहे. तर बीटच्या पुढं नको आहे म्हटल्यावर आपल्याला ते एक ऑप्शन आहे मित्रांनो, इथे आपल्याला स्पीडमध्ये जाऊन नॉर्मलवरती क्लिक करून याची स्पीड जी 2.4 सेकंद आहे ना, इथे 1.9 सेकंद. पण याच्यानं आपल्याला बरोबर आहे मित्रांनो, इथे जो एक्स्ट्रा भाग आहे ना, तो थोडंच राहिलेलं आहे. तर त्याला सुद्धा डिलीट मारून टाकावं लागणार आहे मित्रांनो. स्प्लिट करून बरोबर असं डिलीट मारून टाकायचे. नाहीतर आपला पुढचा पूर्ण व्हिडिओ ते एकदम बेकार होऊन जाईल. तर त्यामुळे बरोबर असं स्प्लिट केल्यानंतर ना ॲड केल्यानंतर ना व्हिडिओ. तर आता इथे सुद्धा आपल्याला व्हिडिओ ॲड करावा लागणार आहे. तर आता 22 सेकंद 20 पीएमची लेयर आहे, त्या लेयरला सिलेक्ट करून सेम पद्धत तसंच करायचं मागासारखंच करायचं आहे मित्रांनो. तर त्यानंतर आता या लेयरला सिलेक्ट करून तर बघू शकता मित्रांनो मी ॲड केलेलं आहे. तर आता कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली होऊन जाईल. तर आता ह्या व्हिडिओमध्ये कोणता देखील असे इफेक्ट नाही. तर मी तर त्याला तसंच जरी ठेवलं तरी देखील चालून जाईल मित्रांनो. पण तुम्ही जर इफेक्ट असला तर त्याला स्प्लिट करून बरोबर बीट इथे ॲड करायचे सॉन्गला. मग नंतरनं त्याची स्पीड आहे ना ती कमी करायची. त्यानंतर त्याला डिलीट मारून टाकायचे. तर आता एवढे व्हिडिओची लेयर ॲड केली ना, तर एकदम लास्टच्या लेयरवरती म्हणजे 25 सेकंदवरतीची लेयर आहे, त्या लेयरवरती सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस आपल्याला व्हिडिओ ॲड करून करायची अशा प्रकारे. तर तुम्ही करून घ्यायचं मित्रांनो आता हे सुद्धा. तर मी तात्पुरतं अशा प्रकारे हे एवढं ॲड केलेलं आहे. तर आता हे एवढं ॲड केल्यानंतर हे जे मी ब्लँक सोडलेले ते थोडेच इमेजेस ॲड केले, ते तुम्ही सगळे इमेजेस ॲड केला असाल तर हे सगळे ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो हे ॲड केल्यानंतर एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, इथे स्टार्टिंगला येऊन हे जे म्यूट क्लिप नावाचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला हे जे सगळे लेयर्स आहेत ना, हे केल्यामुळे आपल्याला हे वरचे सगळे जे लेयर्स आहेत ना, ते जे लेयर्समधले जे सॉन्ग आहे ना, तर ते सगळं म्यूट होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपोआप सगळ्या लेयर्सवरती जो व्हॉल्यूम आहे ना, तो 0 होऊन जाईल. तर आपल्याला करत बसण्याची काही गरज नाही. तर मी आता हे सगळं रिप्लेस करून घेतो लगेचच. तर बघू शकता मित्रांनो सगळे इमेजेस आहेत ना, तर ते रिप्लेस केल्यानंतर ना आता आपल्याला पहिल्या लेयरवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला पहिल्या लेयरवरती सुद्धा रिप्लेस करून घ्यायचं मित्रांनो. व्हिडिओ तो आपण ॲड करून घेऊ शकता. नाही तर आपला जो इमेज आहे ना ते देखील लावलं तरी चालून जाईल. पण व्हिडिओ ॲड करा म्हणजे व्हिडिओ रिप्लेस करा बेटर क्वालिटीसाठी. तर आपल्याला इथे सर्च करून घ्यायचं आहे ते झूम 1. हे झूम 1 सर्च केल्यानंतर इथे आपल्याला ॲड करायचं. त्यानंतर याची लेंथ आहे ना 2.6 सेकंद ठेवायची. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ते ट्रेंडिंगमध्ये किंवा इथे इंट्रो अँड आउट्रोमध्ये यायचे. जर ट्रेंडिंगमध्ये सापडले नाही तर इथे आपल्याला हेलो ब्लर नावाचं एक इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्टवरून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पहिल्या बीटपर्यंत ॲड करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून काही करायचं नाही मित्रांनो. स्टार्टिंगला येऊन आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे आपल्याला आहे ना
ट्रेंडिंगमध्ये नाहीतर ट्रेंडिंगमध्ये जर नसलं तर पुढे स्क्रोल करून इथं पार्टीमध्ये एक आपल्याला शेक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. तर अशा प्रकारे शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून ह्याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची जी स्पीड आहे ना ती 40% आणि इंटेन्सिटी 10% होऊन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतरनं आता आपल्याला आहे ना डायरेक्ट आपली 12 सेकंद 15 फेमवरची बेट आहे ना स्प्लिट केलं ना 12 सेकंद 15 फेम यावरती यायचं. त्यानंतरनं ह्याच्यावरती जायचं मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला 16 सेकंदची जी बीट आहे या बीटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे ती 40 आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 14 सेकंद वरची म्हणजे 14 सेकंद 10 फेमच्या आसपासची जी बीट आहे ना या बीटमध्ये येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये ते क्लब हर्ट्स इथे ट्रेंडिंगमध्ये सापडल्यानंतर ग्लोविंग लाईन्समध्ये भेटून जाईल मित्रांनो क्लब हर्ट्स नावाचा इफेक्ट. तर याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे. तर बेटपर्यंत ॲड केल्यानंतर ना आता डायरेक्ट आता 21 सेकंद 20 फेमच्या बेटवरती यायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये येऊन इथे आपल्याला बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट बघायला भेटतो. त्याला सिलेक्ट करून ह्याला आपल्याला जेवढं ॲड होईल तेवढं ॲड होऊ द्यायचं. म्हणजे ते ॲड केल्यानंतर 23 सेकंद 20 फेमची जी बीट आहे लास्टची बीट या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये बटरफ्लाय जर ट्रेंडिंगमध्ये सापडले नाही तर डेकोरमध्ये 100% मिळून जाईल मित्रांनो. तर आता डेकोरमध्ये गेल्यानंतर आपल्याला बटरफ्लाय नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला आपल्याला जेवढं ॲड होईल तेवढंच ठेवायचं ह्याला देखील. तर आता हे एवढं केल्यानंतर आता आपल्याला आहे ना आपला 2 नंबरची लेयर आहे ना ही बारकी लेयर या 2 नंबरच्या लेयरवरती जाण्यासाठी पहिला अगोदरच्या लेयर सिलेक्ट करून थोडंसं पुढे पुढे जायचं अशा प्रकारे. म्हणजे 2 नंबरच्या लेयरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवर क्लिक करून आपल्याला पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्या पुढच्या लेयरवरती सुद्धा पॉपिंग कँडी. तर आता आपल्याला पॉपिंग कँडी हा ॲनिमेशन आहे ना तो 5 सेकंद 5 फ्रेमची जी लेयर आहे त्या लेअरपासून लगातार असं ॲड करत यायचं मित्रांनो. इथे 7 सेकंद म्हणजे 6 सेकंद 25 फ्रेमची लेयर आहे आणि ह्या लेयरपर्यंत आपल्याला ॲड करायचं यायचे लगातार. एकूण 8 लेयरवरती आपल्याला पॉपिंग कँडी हा जो इफेक्ट आहे ना ॲनिमेशन तो ॲड करायचा. त्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं मित्रांनो 7 सेकंदची पुढची लेयर आहे ना ही 1-1 सेकंदची बारकी लेयर्स या सगळ्या लेयर्सवरती आपल्याला ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमधला इथे झूम 1 नावाचा जो ॲनिमेशन आहे त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायची. तर अशा प्रकारे हे बारके लेयर्स आहेत ना तर सगळ्या लेयर्सला आपल्याला झूम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. तर हे लेयर्स आपल्याला 7 सेकंदपासून इथे आपल्याला 7 सेकंद 15 फेमवर म्हणजे 7 सेकंद 15 फेमपर्यंत झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर 7 सेकंद 20 फेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला एक इफेक्ट पाहायला भेटेल मित्रांनो. थांबा मी सांगतो. इथे फ्लॅश इन सर्च करायचं. अशा प्रकारे फ्लॅश इनचा इफेक्ट ॲड करून कॅन्सल म्हणजे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला झूम 1 नावाचाच ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते 8 सेकंडच्या लेअरपासून 8 सेकंद 15 फेम 8 सेकंद 12 फेमवरची लेयर आहे त्या लेअरपर्यंत आपल्याला तोच इफेक्ट ॲड करायचा. त्यानंतर इथे 8 सेकंद 18 फेम म्हणजे 8 सेकंद 20 फेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आपल्याला इथे सर्च करून तोच ॲड करायचा मित्रांनो फ्लॅश इन नावाचाच. तर याला ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं. 9 सेकंडची लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये इथे बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. म्हणजे 9 सेकंडच्या लेअरपासून आपल्याला इथे लगातार पुढे ॲड करत यायचं. 9 सेकंडच्या लेअरपासून 10 सेकंद 15 फेमच्या लेअरपर्यंत 10 सेकंड 15 फेमच्या लेअरपर्यंत आपल्याला इथे कॉम्बोमधला बाउन्सी रशेस नावाचा असं ॲनिमेशन ॲड करत यायचं मित्रांनो अशा प्रकारे. तर मी आता एवढ्यावरती सांगतो 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 लेयर्सवरती आपल्याला बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं मित्रांनो. इथे 8 सेकंद 25 फेमच्या लेअरपासून इथे डायरेक्ट आपल्याला आहे ना 10 सेकंद 15 फेमच्या लेअरपर्यंत आपल्याला बाउन्सी रश ॲड केल्यानंतर
10 सेकंद 25 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये जाऊन इथे झूम वन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्या पुढच्या लेअरवरती सुद्धा झूम वन ॲड करायचे. त्यानंतरनं 11 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती सुद्धा झूम वन, त्या पुढच्या लेअरवरती सुद्धा झूम वन, अशा प्रकारे झूम वन ॲड करत डायरेक्ट आपल्याला 12 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती सुद्धा झूम वन, म्हणजे 12 सेकंद 15 फ्रेमची लेअर आहे ते मोठी, तर त्या लेअरपर्यंत झूम वनचंच ॲनिमेशन ॲड करायचं आपल्याला मित्रांनो. तर आता केवढ्या लेअरवरती बघू शकता, 1 2 3 4 5 6, एकूण 6 लेयर्सवरती आपल्याला झूम वन ॲड करायचं मित्रांनो इथनं. तर कुठनं मित्रांनो बघू शकता आता 10 सेकंद 20 फ्रेमची लेअर आहे आणि त्या लेअरच्या पुढनं आपल्याला मेन म्हणजे जे बीट आहे ना, इथे 12 सेकंद 15 फ्रेमपर्यंत झूम वन नावाचा ॲनिमेशन ॲड करून आता आपल्याला प्रत्येक लेअरवरती त्याला आपल्याला आहे ना इफेक्ट ॲड करायचं लेअरमध्ये. तर ते कसं ॲड करायचं, तरी ते 10 सेकंद 25 फ्रेमच्या लेअरवरती सिलेक्ट करायचं लेअरला. त्यानंतर इफेक्ट्समध्ये जाऊन ते बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन इथे ट्रेंडिंगमध्ये ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर त्याच्या पुढच्या लेअरवरती सुद्धा आपल्याला इफेक्ट्समध्ये जाऊन इथे बॉडी इफेक्ट्समधनं ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 11 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती सुद्धा इफेक्टमधनं बॉडी इफेक्ट्समधनं तोच ॲड करायचा. त्या पुढच्या लेअरवरती सुद्धा आपल्याला तोच ॲड करायचा. तर इथे बघू शकता इथे दिसतच आहे मित्रांनो. तर ॲड केल्यानंतर आता 12 सेकंद 5 फ्रेमच्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्या पुढच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ती सुद्धा फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट बॉडी इफेक्ट्समधनं ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे हे ॲड केल्यानंतरनं आता इथे कोणता देखील इफेक्ट नाही, मगाच आपण ॲड करून घेतलेला आहात. तर हे आपण मगाच ॲड करून घेतलेलं असाल, तर हे आपण तर ॲड करून घेतलेलेच आहे मित्रांनो. तर हे एवढं केल्यानंतर आता म्हणजे इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे. 12 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरपर्यंत आपलं काम झालेलं आहे. तर आता डायरेक्ट 12 सेकंद म्हणजे 13 सेकंडच्या लेअरवरती यायचं, व्हिडिओच्या लेअरवरती. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये यायचे. इनमध्ये आल्यानंतरनं जर तुमच्यामध्ये अवेलेबल असला ट्रूब्लेन्स नावाचा इफेक्ट, तर ते तुम्ही ॲड करू शकता. जर तुमच्याकडे ते देखील नसला, तर तुम्ही इथे डायरेक्ट स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे ना, तर तो देखील ॲड करू शकता. एकदम कडकमध्ये दिसणार आहे. तर तुमच्या मनानुसार ॲड करून घ्यायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इथे आपल्याला ॲड केल्यानंतर ना त्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 14 सेकंद सॉरी 14 सेकंद नाही, 14 सेकंद 16 फ्रेमची लेअर आहे. त्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला ह्या लेअरला आपल्याला कोणताही ॲनिमेशन ॲड करायचं नाही, पण आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करायचं ते नंतर सांगणार आहे मित्रांनो. तर आपल्याला 16 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्या पुढच्या लेअरवरती डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट राईट, त्याच्या पुढच्या लेअरवरती आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट, त्या पुढच्यावरती आपल्याला 17 सेकंद 6 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये आपल्याला पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला बाउन्सी रेस नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्या पुढच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये इथे कॉम्बोमध्ये झूम वन नावाचं ॲनिमेशन ॲड करून हे सगळ्या लेअरवरती आता झूम वनचं ॲड करायचं मित्रांनो. आपल्याला ते 4 लेअरवरती आपल्याला झूम ऑन ॲड करून आपल्याला डायरेक्ट आता पुढच्या 18 सेकंद 18 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून 18 सेकंद 27 फ्रेमच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला बाउन्सी रस नावाचा इफेक्ट ॲड करून आपल्याला 19 सेकंद 3 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला पेंडुलम वन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्या पुढच्या लेअरवरती यायचं म्हणजे 19 सेकंद 19 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं मित्रांनो. त्याच्या अलीकडच्या पेंडुलम वन ॲड करायचं म्हणजे 19 सेकंद 3 फ्रेमच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1, त्या पुढच्या लेअरवरती पेंडुलम 2, अशा प्रकारे पेंडुलम 1 2 1 2 1 2 करत इथे 19 सेकंद 24 फ्रेमच्या लेअरपर्यंत ॲड करायचं. त्यानंतर ना इथे मोठी जी लेअर आहे ना 20 फ्रेम म्हणजे 21 सेकंडची लेअर आहे आणि लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमधला आपल्याला आहे ना इथे कोणता देखील ॲड करू शकता. म्हणजे स्टार्टिंगला असं ब्लॅक आणि एंडिंगला जरा कलरफुल असं ॲड करू शकता तुम्ही. हा देखील किरा मॅजिक देखील ॲड करू शकता. तर तुम्ही कोणता ॲड करायचं तर ते ॲड करून घ्यायचे. तर लगेचच ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आता आपल्याला पुढच्या लेअरवरती 22 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये 22 सेकंडच्या लेअरवरती कोणता देखील ॲनिमेशन ॲड करायचं नाही, फक्त व्हिडिओ आहे. तर ह्या देखील लेअरवरती आपल्याला कोणताही ॲनिमेशन नाही. तर आता आपले जे ॲनिमेशन्स आणि इफेक्ट आहेत ना तर ते ॲड करून झालेले आहेत. तर आता आपल्याला फक्त आपलं जे
ट्रान्झॅक्शन आहेत ना ते ॲड करायचे. तर ते कुठं कुठं ॲड करायचं आणि कसं ॲड करायचं सांगतो. तर इथेच 14 सेकंद 10 FMची मध्ये आपण स्प्लिट केलं होतं ना, हे स्प्लिट केलेले ते क्लिक करायचं. त्यानंतर ट्रेंडिंगमध्येच तिथे ट्रिम्बल झूम नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे त्याला ते बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून याची लेंथ 0.8 किंवा 9 ठेवून बरोबर बॉक्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे ॲड केल्यानंतर आता पुढे जायचं डायरेक्ट. इथे बघू शकता. इथे 21 सेकंद 20 FMची लेयर आहे ना, ह्यामध्ये क्लिक करून इथे सुद्धा ट्रेम्बल झूमचाच इफेक्ट ट्रान्झिशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्या पुढच्या लेयरवरती म्हणजे 23 सेकंद 20 FMचे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये पुल आउटचा ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर त्यानंतर आपले ट्रान्झॅक्शनचा पण विषय आहे ना, तो विषय हार्ड जाईल म्हणजे संपून जाईल. तो देखील ट्रान्झॅक्शन ॲड झाल्यानंतर आपला जो व्हिडिओ तो एकदम कडकमध्ये बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ तो सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपण आहे ना गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तो एकदम म्हणजे खूपच मोठा झालेला आहे, पण एकदम कडकमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे एकदम असं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर 100% तुम्हाला बनवता येणारच आहे मित्रांनो.